नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की जो ताबेदार आहे या ताबेदाराचा हक्क काय, अधिकार काय आणि जर खरा मालक कोर्टात गेला तर केस कोणाच्या बाजूने चालते या संदर्भाने तरतूद काय आहे आणि जजमेंट काय आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। तर मित्रो, जेव्हा केव्हा जमिनीची केस असते आणि जमिनीची केस किंवा एखाद्या प्रॉपर्टीची केस ज्याच्यामध्ये प्रमुख मुद्दा ताबा आहे अशी केस असते, तेव्हा आपल्याला कोर्टात जाताना मी तरी नेहमी क्लायंटला आधी विचारतो की ताबा कोणाकडे आहे का, कारण ताब्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। एखाद्या लँडची एखाद्या प्रॉपर्टीची केस असेल तर कोर्टात जाताना केस दाखल केल्या ज्याच्याकडे ताबा आहे त्याला 80 मार्क आणि ज्याच्याकडे ताबा नाही पण तो खराखुरा मालक आहे त्याला 20 मार्क। अशा सिच्युएशननी अशा सीननी केस सुरू होते, त्याला आम्ही कोर्टाच्या भाषेत प्रायमा फेसी म्हणतो। की प्रायमा फेसी काय, ज्याच्याकडे ताबा आहे तो मालक नसला तरी केस 80% त्याच्या बाजूने झुकलेली असते कोर्टात गेल्या आणि जो खरा मालक आहे ज्याच्याकडे जमिनीचे कागदपत्र आहेत त्याच्याकडे केस फक्त 20% झुकलेली असते। म्हणजे एखादा खराखुरा मालक आणि त्याच्या जमिनीवर असलेला ताबेदार यांच्यात जर वाद झाला आणि मग मालक जरी कोर्टात गेला, यात अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे की या ताबेदाराला बळजबरीने काढता येऊ शकतं का। तर या संदर्भाने एक जजमेंट आहे। आता तुमच्या स्क्रीनवर जे जजमेंट दिसतंय त्याच्यामध्ये या दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत। कोणत्या दोन्ही गोष्टी की ताबेदारामध्ये दोन प्रकारचे ताबेदार सांगितलेले आहेत। पहिला आहे सेटल्ड पोझिशनवाला ताबेदार आणि दुसरा सांगितला आहे ट्रेस पासवाला ताबेदार। ज्यांना हे डिटेलमध्ये अभ्यास करायचा त्यांनी हे जजमेंट काढून वाचावं की सेटल्ड पोझिशनवाला ताबेदार म्हणजे ज्यांनी ताबा घेतला आहे त्या ताब्याच्या संदर्भाने मालकाला ऑलरेडी माहिती आहे की अमुक माणसाने माझ्या जमिनीवर ताबा घेतला किंवा अमुक माणूस माझ्या जमिनीचा ताबेदार आहे हे मालकाला माहीत आहे आणि हा ताबा बऱ्याच काळापासून आहे आणि त्या बऱ्याच काळापासून जो ताबा आहे त्याच्यावर मालकाने हरकत घेतलेली नाही आहे। या सगळ्या गोष्टी आणि त्याचा ताबा ओपन टू पब्लिक आहे, म्हणजे सिक्रेट पण नाही आहे। या सगळ्या गोष्टी असेल तर याला सेटल्ड पोझिशनवाला ताबा म्हणतात। आणि दुसरा जो ताबा आहे तो ट्रेस पास म्हणजे एखादे गावगुंड आहेत त्यांनी तुमच्या जमिनीवरून तंबू ठोकला, हे ट्रेस पास झालं। एखाद्याने बळजबरीने तुमच्या शेतातून बळजबरीने रस्ता काढला, हा ट्रेस पासवाला ताबा झाला। तर अशा प्रकारचा बायफर्केशन याच्यामध्ये दिलेला आहे या जजमेंटमध्ये। जर सेटल्ड पोझिशनवाला ताबेदार असेल मग तो त्याने तुमच्या जमिनीचा ताबा घेतला असेल, तो राहतो असेल, ती जमीन कसत असेल किंवा जमिनीतून त्याने ताबा घेऊन रस्ता काढला असेल, यापैकी कुठलाही असेल, तो ताबा जर सेटल्ड पोझिशनमध्ये असेल तर असा ताबा तुम्ही बाय फोर्सनी भांडण करून, झगडा करून किंवा मारझोड करून रिस्टोर करू शकत नाही। त्या ताबेदाराला तुम्ही घालवू शकत नाही, त्याला काढू शकत नाही। त्याच्यासाठी काय कायदेशीर प्रक्रिया आहे, तुम्हाला इविक्शनचं सूट दाखल करून त्याला इविक्ट करावं लागेल। आणि जर ट्रेसपासवाला ताबा असेल तेव्हा मात्र तुम्ही त्याला रिजनेबल फोर्स वापरून बाहेर काढू शकता, ताबा तुम्ही परत घेऊ शकता। आता रिजनेबल फोर्स म्हणजे काय, त्याला दोन कानाखाली मारूनही त्याला तुम्ही घालवू शकता असं हे जजमेंट म्हणतं। त्यामुळे मित्र, जर तुमची एखादी प्रॉपर्टी असेल, एखादा फ्लॅट असेल, जमीन असेल किंवा तुमच्या जमिनीतून बळजबरीने काढलेला रस्ता असेल, हे सगळं ताब्याच्या प्रकारात मोडतं। आणि अशा पद्धतीचा जर ताबा असेल, तो सेटल्ड पोझिशनमध्ये असेल तर तुम्ही इविक्शनचा सूट दाखल करून पोझिशन रिस्टोर करून घेऊ शकता आणि जर तो ट्रेसपास प्रकारचा असेल तर तुम्ही बळजबरीने त्याला घालवू शकता। या संदर्भाने सविस्तर चर्चा ह्या जजमेंटमध्ये आहे, तुम्ही ते जजमेंट पाहू शकता। तर मित्रो, ही होती माहिती की ताबेदाराचे आणि मालकाचे हक्क आणि अधिकार आणि त्या संदर्भाने जजमेंट। तुमच्यासाठी असंच मी कायद्याचे व्हिडिओ आणत राहीन, त्यासाठी कायदेभान पाहत राहा। आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात। माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही। व्हॉट्सॲपवर जा, नाव गाव जिल्हा, केसची माहिती लिहून पाठवा। जर तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला सल्ला देऊ। बाय।